श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले चैत्र रथपर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. वैशंपायन म्हणाले, द्रुपद राजाच्या नगरीमध्ये पांडव गुप्तपणे राहत असता सत्यवती पुत्र व्यास महर्षी त्यांना भेटण्यासाठी आले. शत्रूंना जेरीस आणणारे ते पांडव व्यास महर्षी आलेले दिसताच त्यांना सामोरे गेले. त्यांनी त्यांना खाली वाकून प्रणिपात केला आणि त्यांना अभिवादन करून ते सर्वजण हात जोडून त्यांच्या पुढे उभे राहिले. त्या सर्वांना खाली बसावयास सांगितल्यावर इतरांच्या डोळ्यावर येणार नाही अशा रीतीने त्यांनी त्यांची पूजा केली. नंतर व्यास महर्षी त्यांना प्रेमाने म्हणाले, शत्रुघ्न पांडवांनो, नित्य धर्माला अनुसरून आणि शास्त्राला विचारून आपले वर्तन ठेवा. पूजनीय ब्राह्मणाविषयी तुमची आस्था कमी झाली नाही ना? धर्माच्या आदेशाला अनुसरून असे बोलणाऱ्या व्यास महर्षींनी पूर्वी सांगितलेल्या तरतऱ्हेच्या रमणीय कथा त्यांना पुन्हा एकवार सांगितल्या. व्यास महर्षी म्हणाले, एक तपोवनामध्ये एका थोर ऋषीची एक कन्या होती. कृश कटी असलेली, पुष्टनितंब असलेली, धनुष्याकृती भुवया असलेली ती कन्या वास्तविक सर्व स्पृहणीय स्त्री गुणांनी संपन्न होती. पण प्राक्तनामुळे ती दुर्दैवी होती. अतिशय सुंदर असून सुद्धा त्या कन्येला अनुरूप पती मिळाला नाही. त्यामुळे ती फार खिन्न झाली आणि अनुरूप पतीची प्राप्ती करून घेण्याच्या इच्छेने ती तपश्चर्या करू लागली आणि आपल्या उग्र तपश्चर्येच्या बळावर तिने अखेर शंकराला प्रसन्न करून घेतले. तिच्यावर प्रसन्न झालेला शंकर तिला म्हणाला, वत्से, तुझे कल्याण असो. माझ्यापासून वर माग, मी वरद आहे. शंकराने असे आश्वासन दिल्यावर स्वतःला इप्सित असलेला वर तिने त्या कन्येने शंकरापाशी मागितला. सर्व गुणसंपन्न पती मिळावा अशी माझी इच्छा आहे, असे ती पुन्हा पुन्हा शंकराला म्हणाली. त्यावर वाणीवर प्रभुत्व असलेल्या प्रज्ञावंतांचा अग्रणी शंकर तिला म्हणाला, कल्याणी, भरतकुळात जन्माला आलेले 5 पती तुला मिळतील. वरदशंकर असे बोलल्यावर ती पुन्हा म्हणाली, देवा, तुझ्या कृपेने मला फक्त एकच पती मिळावा अशी माझी इच्छा आहे. 5 पती मला नकोत. यावर भगवान शंकर पुन्हा मोठ्या लाघवीपणे म्हणाले, मला पती पाहिजे असे तू एकदा नाही, दोनदा नाही, चांगली 5 वेळा पुन्हा पुन्हा म्हणालीस. तुला दुसरा जन्म प्राप्त झाल्यावर मी आता जे बोललो त्याप्रमाणे घडून येईल. ही देवरूपिणी कन्या द्रुपद राजाच्या कुळात जन्माला आलेली आहे. ती आता पार्श्यती म्हणजे पृषताची नात द्रुपदाची कन्या कृष्णा आहे. सर्व स्पृहणीय गुणांनी ती समृद्ध आहे. तीच आता तुम्हा 5ही भावांची पत्नी होणार आहे. हे महावीरांनो, आता तुम्ही या पांचाल नगरातच वास्तव्य करा. कृष्णा तुमची पत्नी झाल्यावर तुम्हाला लोकोत्तर आनंदाची जोड मिळेल, यात कसलाही संदेह नाही. इतके बोलून पांडवांचे पितामह महातपस्वी महाभाग व्यास महर्षी यांनी पांडवांचा व कुंतीचा निरोप घेतला आणि ते तेथून आपल्या मार्गाने निघून गेले. वैशंपायन म्हणाले, भगवान व्यास निघून गेल्यावर झालेले बलवंत पांडव आईला पुढे करून एकचक्रा नगरीतून बाहेर पडले. नगराबाहेर जाण्यापूर्वीच प्रथम त्यांनी त्या ब्राह्मणाला अभिवादन केले, त्याचा यथोचित पुरस्कार केला आणि त्याचा निरोप घेतला. नंतर ते आखलेल्या बेताप्रमाणे सरळ धोपट उत्तरेकडे जाणाऱ्या मार्गाने निघाले. 1 दिवस आणि 1 रात्र इतक्या
कालावधीत ते गंगेच्या काठावर असलेल्या सोमाश्रयायण नावाच्या तीर्थात जाऊन पोहोचले. सर्वांच्या पुढे अर्जुन चालला होता. अंधारात आपल्या भावांना व आईला वाट दिसावी आणि त्यांना धीर मिळावा म्हणून तो हातात दिवटी उंच धरून चालला होता. याच सुमारास दुसऱ्याचे भले कधीच न पाहणारा एक गंधर्व राजा आपल्या स्त्रियांच्या मनाचे रंजन करण्यासाठी एकांतामध्ये गंगेच्या रमणीय प्रवाहात जलक्रीडा करण्याच्या उद्देशाने तेथे आला होता. नदीजवळ असलेल्या पांडवांचे बोलणे त्याच्या कानी पडले. ते बोलणे ऐकताच त्या बलिष्ठ गंधर्वाच्या अंगात काहीतरी संचार झाल्यासारखे झाले आणि क्रोधाने त्याच्या अंगाचा तिळपापड झाला. नदीच्या काठावर पांडवांना आणि कुंतीला पाहिल्याबरोबर त्याने आपल्या धनुष्याच्या दोरीचा थरकाप करणारा टणत्कार केला आणि तो त्यांना म्हणाला, पश्चिम दिशेला सूर्य अस्ताला जात असता पूर्वरात्रीच्या सुरुवातीला आकाशामध्ये संध्याकालीन रक्तिमा दिसू लागल्यापासून 80 लव कमी एक मुहूर्त म्हणजे एक घटिका इतका काळ इच्छेप्रमाणे संचार करण्याचे सामर्थ्य असलेल्या यक्षांच्या, गंधर्वांच्या आणि राक्षसांच्या संचारासाठी नेमलेला असतो. बाकीचा सारा काळ मनुष्यांना आपापली कामे करण्यासाठी मोकळा आहे. यक्ष, गंधर्व, राक्षसांच्या संचारासाठी जो काळ ठरलेला आहे त्या काळात बावळट माणसे जर काही अभिलाषा मनात बाळगून संचार करू लागली आणि मर्यादातिक्रम करू लागली आणि ती जर आमच्या तावडीत सापडली तर आम्ही गंधर्व राक्षसांची मदत घेऊन त्यांना जबरदस्तीने पकडून ठेवतो. असे असल्यामुळे रात्री नदीच्या पाण्याजवळ पाऊल टाकणाऱ्या सर्व माणसांची वेदवेत्ते प्रज्ञावंत पुरुष निर्भर्त्सना करतात. बलिष्ठ राजे असले तरी त्यांची देखील निर्भर्त्सना करतात. म्हणून सांगतो, दूर उभे राहा, माझ्याजवळ येण्याच्या भानगडीत पडू नका. गंगेच्या तीरावर आलेल्या मला तुम्ही ओळखत नाही. हा प्रकार तरी काय आहे? ध्यानात ठेवा, मी अंगारपर्ण गंधर्व आहे. माझे स्वतःचे बाहुबळ हाच माझा आधार. मी अतिशय मानी आहे. मला दुसऱ्याचे मोठेपण पाहवत नाही. मी साक्षात कुबेराचा प्रिय मित्र आहे. हे वन माझ्या मालकीचे आहे आणि अंगारपर्ण हेच या वनाचेही नाव आहे. गंगेच्या तीरावर माझा संचार असतो आणि माझ्या मर्जीप्रमाणे तऱ्हेचे विलास करीत मी या ठिकाणी आनंदात विहार करतो. या माझ्या हद्दीत येण्याची राक्षसांची, पशूंची, माणसांची इतकेच काय, पण देवांची सुद्धा प्राज्ञा नाही. मग तुम्ही कसे माझ्याजवळ यावयास धजता? आज आपण इथे थांबूया. पुढे अंगारपण आणि अर्जुन एकमेकांना काय म्हणाले याची कथा आपण उद्याच्या भागात वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.